नमस्कार, मी संध्या. माझ्या दुर्जा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण ब्लाऊजची बॅकनेक डिझाईन पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे. त्याची मी मापे तुम्हाला सांगते. तर इथे सर्वात आधी आपण उंची चेक करू. तर इथे उंची आहे 14 इंच. त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलेला आहे. त्यानंतर इथे शोल्डर घेतलेले आहे 5.25 इंच. हे पहा. आणि मुंडा घेतलेला आहे 5.25 इंच. तर इथे मुंडाचा आपण बॉक्स तयार करून घेऊ. बघा, शोल्डर आपण 5.25 इंच घेतलेले आहे. तेच मार्किंग आपण खालच्या साईडला करून घ्यायचं आहे. आणि ही मुंड्याची लाईन आहे ती सरळ आखून घ्यायची आहे. 5.25 वरती मार्किंग करून आपण हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे गळा रुंदी मी 2 इंच घेत आहे. आणि खालच्या बाजूने मी इथे जी गळ्याची पट्टी आहे ती मी 3 इंच ठेवणार आहे तयार. तर त्यामध्ये मी 1 इंच मार्जिनसाठी प्लस केलेला आहे. आणि 4 वरती मार्किंग करून घेतलेले आहे. त्यानंतर बघा, आता वरच्या बाजूने आपण 2 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. तर मी खालच्या बाजूने 3 इंच गळा रुंदी घेत आहे. आणि गळ्यासाठी हा बॉक्स तयार करून घेत आहे. त्यानंतर वरच्या बाजूने 4 इंचावरती मार्किंग करून घेत आहे. 3.5 इंच अंतर आहे, त्यामध्ये अर्धा इंच वाढवून 4 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. कारण वरती शोल्डर्समध्ये अर्धा इंच जाईल. त्यानंतर याच मार्किंगवरून आतल्या साईडला 5 इंच घ्यायचं आहे. आणि इथे मी गळ्याला अशा प्रकारे आकार देऊन घेते. त्याच पद्धतीने आपण खालच्या बाजूने देखील असंच आकार देऊन घ्यायचा आहे. तर खालच्या साईडने मी बाहेरच्या साईडला अर्धा इंच अंतर घेत आहे. आणि जसं आपण वरच्या बाजूने आकार दिलेला आहे तसंच आकार इथे आपण देऊन घ्यायचा आहे. माफ करा, इथे टेक्निकल एररमुळे हा पार्ट थोडा स्किप झाला. तर बघा, इथे मी गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आता हा आपण आकार कटिंग करून घेऊ. त्यानंतर अस्तर ठेवून ब्लाऊज पीस देखील कटिंग करून घ्यायचा आहे. ते बघा, इथे मी ब्लाऊज पीस देखील कटिंग करून घेतलेला आहे. आता ब्लाऊज पीसची सरळ बाजू मी माझ्या दिशेने ठेवलेली आहे आणि त्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे. इथे ब्लाऊज पीस खूप पातळ असल्यामुळे मी आधी खालच्या बाजूने सरळ शिलाई करून घेणार आहे. आणि इथे शिलाई करताना मोठ्या टाक्याने शिलाई करून घेणार आहे, म्हणजे ती शिलाई नंतर सहज काढता येईल. त्यानंतर आपण गळ्याला देखील शिलाई करून घेणार आहोत. तर त्याआधी ते मी टाचण्या लावून घेते, म्हणजे हे अस्तर सरकणार नाही. आता इथे आपण गळ्याला शिलाई करून घेऊ. तर इथे बघा, मी अर्ध्याला 1 लाईन कमी इतकी मार्जिन ठेवून शिलाई करून घेत आहे. इथे गळ्याच्या आकारानुसार आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. हा जो पॉईंट आहे तिथे आपण दोरी अटॅच करणार आहोत, त्यामुळे हा गळ्याचा आकार जो खूप सुंदर दिसणार आहे. इथे गळ्याला मी इथे शिलाई करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण जो ब्लाऊज पीसचा मधलं कापड आहे ते आपण इथे कटिंग करून घेऊ.
त्यानंतर आपण गळ्याचा जो आकार आहे त्यावरती छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे हे अस्तर आपण सहज आतल्या साईडला फिरवू शकतो. कट देताना शिलाई कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर इथे बघा कॉर्नरला व्यवस्थित कट देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर ही शिलाई काढून घ्यायची आहे. तिथे मी शिलाई काढून घेतलेली आहे. त्यानंतर हे अस्तर आपण आतल्या साईडला फिरवायचं आहे आणि बघा इथून वरच्या साईडने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यामुळे अस्तर बाहेरच्या साईडून दिसणार नाही आणि व्यवस्थित कवर होईल आणि फिनिशिंग ही चांगली येईल, यासाठी अशा प्रकारे शिलाई देऊन घ्यायची आहे. शिलाई देऊन झाल्याच्या नंतर आता हे अस्तर आपण आतल्या साईडला फिरवून घेऊ. त्यानंतर बघा इथे व्यवस्थित अस्तर आतल्या साईडला फिरवून प्रेस करून घ्यायचं आहे. ते बघा इथे मी व्यवस्थित प्रेस करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण वरून शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई करताना अस्तर ब्लाऊज पीसवरून सरकलं असेल तर ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता कडेने शिलाई करून घेणार आहोत. कडेने शिलाई करताना ब्लाऊज पीसला कुठेही फुगा येत नाही याची काळजी घ्यायची आहे. आता हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण आता इथे कटिंग करून घेऊ. इथे आपण ब्लाऊज पीसला अस्तर जोडून झालेलं आहे. त्यानंतर आता आपण इथे लेस लावून घेऊ. तर बघा इथे मी एक छोटीशी अशी लेस लावून घेत आहे. तिथे गळ्याच्या आकारानुसार आपल्याला इथे व्यवस्थित लेस लावून घ्यायची आहे. बघा आपण इथपर्यंतच लेस लावणार आहे, कारण खालच्या बाजूने आपण बॉर्डर पट्टी इथे अटॅच करणार आहे. ते इथे व्यवस्थित लेसला लॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूने देखील लेस लावून घ्यायची आहे. इथे हवं तर तुम्ही 2 लेस देखील एका पटावर एक लावू शकता. हे लेस लावल्यामुळे
गळ्याला खूप छान लुक आलेला आहे, मी पाहू शकता. तर आता आपण खालच्या बाजूने बॉर्डर पट्टी अटॅच करणार आहोत. तर बघा, ही ब्लाऊजची उलटी बाजू आहे. त्यानंतर बघा, बॉर्डरची देखील ही उलटी बाजू माझ्या दिशेने आहे. बघा, अशा पद्धतीने आपण इथे बॉर्डर पट्टी लावून घेणार आहोत. बॉर्डर जोडून घेतल्यानंतर बघा, बॉर्डर खालच्या साईडला फिरवून आपल्याला वरून एक शिलाई मारून घ्यायची आहे. त्यामुळे ही बॉर्डर पट्टी आपण सहज वरच्या बाजूने फिरवून घेऊ शकतो. इथे बॉर्डर बघा, अशा पद्धतीने वरच्या बाजूने फिरवून घेतलेली आहे आणि वरून देखील आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे बॉर्डर व्यवस्थित बसेल. त्यानंतर बघा, बॉर्डरची जी एक्स्ट्रा पट्टी आहे ती आपण अशा पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे. तर ते व्यवस्थित फोल्ड होण्यासाठी इथे मी टाचणी लावून घेते, त्यामुळे ते एकसारखी फोल्ड होईल. व्यवस्थित फोल्ड केल्यानंतर वरून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे आपली बॉर्डर पट्टी देखील लावून झालेली आहे. त्यानंतर आपण आता ब्लाऊजचा टक्स देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी ब्लाऊज इथे मी सेंटरला व्यवस्थित फोल्ड करून घेतलेला आहे आणि सेंटरपासून 4.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूने देखील 4.5 इंचावरती मार्किंग करून घेऊ. त्यानंतर बघा, खालच्या बाजूने आपण अर्धा इंच रुंदी घेणार आहोत आणि उंची इथे 4.5 इंच घ्यायची आहे. इथे मी 4.5 इंचावरती मार्किंग करून घेत आहे आणि आपण आता टक्स मारून घेऊ. याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला देखील टक्स देऊन घेऊ. इथे टक्सला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपली ब्लाऊजची युनिक अशी डिझाईन तयार झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.